नमस्कार, वीणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज मी कोकणातला फेमस पदार्थ बनवते, तो म्हणजे नाचणीचे शिरवळे। त्यासाठी बघा मी इथे 2 पेले पाणी उकळत ठेवलंय आणि थोडंसं मीठ चवीपुरतं टाकलंय आणि 2-3 थेंब तेलाचे टाकलेत। पूर्ण चमचाभर पण तेल नाही टाकले। आणि हे पाणी उकळून झाल्यानंतर जसं आपण मोदकाला उकड काढतो तसंच आपण ह्या नाचणीच्या पिठाला सुद्धा उकड काढतोय आणि चांगली अशी उकड काढून घ्यायची, पाणी चांगलं उकळवून। आणि हे बघा मी हे जे पीठ आहे ना, 2 पेल्याला 2 पेले पीठ टाकले। पाणी आपलं 2 पेले आहे आणि 2 पेले नाचणीचं पीठ आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी त्याच्यामध्ये। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ह्या पिठाला ना 10 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे। आणि नाचणीचे शिरवळे कॅल्शियम युक्त आहेत मेन म्हणजे, त्याच्यामुळे अगदी आयुर्वेदात नाचणी मोडली जाते। त्यामुळे आवर्जून करून खा तुम्ही। नाचणीचे जेवढे पदार्थ खाल तर ते ढोपरासाठी वगैरे खूप उपयोगी आहेत। तर इथे बघा आपण असं एवढं चांगलं पीठ असं उकड काढली आहे आणि त्याचा गोळा सुद्धा तयार होतोय व्यवस्थित, तो मी तुम्हाला हातात घेऊन दाखवलाय। 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर आता हे पीठ आहे ना ते व्यवस्थित मळून घ्यायचं आपण। असं ढवळलंय मी आणि गरमच आहे, वाफा पण दिसत असतील तर जरा गरम गरमच पाण्याचा हात लावून ह्यांना मळायचं। तर मी इथे एका ताटात घेते आणि व्यवस्थित आता ह्याला आपण मळून घेऊया। पण समजा तुम्हाला असं वाटलं की आपलं पीठ जे आहे ते सुख राहिलंय तर थोडंसं उकळतं पाणी घ्यायचं आणि ह्याच्यावर टाकायचं, म्हणजे मग पुन्हा व्यवस्थित होईल। म्हणजे जवळ येत नसेल किंवा काय प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला, म्हणजे भिजलंच नसेल, खूप सुख झालं असेल तर थोडं उकळतं पाणी टाकायचं आणि ढवळायचं आणि नंतर मग मळायचं। आता तसं बघितलं माझ्या हाताला चटका लागतोय आणि नाचणीचं पीठ थोडं चिकट असतं, तर आता मी 1 थेंब त्याचा तेलाचा लावणार आहे हाताला आणि असं व्यवस्थित त्याला मळणार आहे। आणि मळल्यानंतर आपण ह्याचे 2 किंवा 3 असे गोळे तयार करूया, जे का आपण चकलीचे करतो, चकलीच्या साच्यात टाकणार आहोत। खरं तर ह्या शिरोळ्यांचा ना कोकणात बऱ्याच जणांकडे एक लाकडी साचा असतो, पण आपल्याकडे आता नाहीये तो, त्याच्यामुळे मग आपण आता ह्याच्यात टाकूया जे आपलं चकलीचं भांड असतं त्याला शेवची पात असते, तर त्या साच्यामध्ये टाकून आपण शिरवळे तयार करूया। तर इथे बघा मी असे व्यवस्थित ह्या पिठाचे 3 गोळे झाले। चकलीच्या साच्याची एवढी साईज असते तेवढ्याच साईजचे मी करून घेतले आहेत हे गोळे। पण आता ह्याच्या पुढे आणखीन एक प्रोसेस आहे, ती म्हणजे आपण इथे पाणी उकळत ठेवलंय आणि ह्याच्यात जर वाटत असेल तुम्हाला तर चिमूटभर मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल हा, कारण मी टाकलंय पिठामध्ये। पण तुम्हाला असं वाटत असेल कमी पडेल तर थोडंसं टाकलं पाण्यात तरी चालेल, कारण पाण्यात ते उकळले जातात ना, त्याच्यामुळे मी टाकलंय पण इथे दिसलं नाहीये तुम्हाला कॅमेऱ्यात। तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे बघा इथे मी आता जर आपण शिरवळे बनवतोय तर त्याच्याबरोबर आपल्याला रस सुद्धा पाहिजे, तर इथे मी बघा नारळाचा रस तयार करून घेते। तर त्यासाठी मी इथे घेतले खोबरं, तर तुम्हाला आवडत असेल तर ह्या खोबऱ्यामध्ये थोडंसं जिरं टाकलात तरी सुद्धा चालेल आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आणि एका गाळणीवर किंवा एका कपड्यावर टाकून हे व्यवस्थित गाळायचं। आणि त्याच्यानंतर ह्याचा जो चोथा राहील त्याच्यात पण थोडंसं पाणी टाकून एकदा मिक्सरवर फिरवून घेतलात ना आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलात की मस्तपैकी नारळाचा रस तयार होतो। मग तुमच्या घरात केवढी माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही रस तयार करू शकता। आता आमच्याकडे कसं 2-3च खाणारी होती, त्याच्यामुळे मी थोडाच रस बनवलेला। तर इथे बघा हे मी सगळं व्यवस्थित असं गाळून घेतलं नारळाचं हे दूध आणि त्याच्यात मी गूळ आणि वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकले चवीसाठी आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा हे जे नारळाचा रस आहे ना तो गाळून घेतलाय, कारण कधी कधी कसं गुळाचा खडा वगैरे राहू शकतो ना, त्याच्यामुळे मी गाळून सुद्धा घेतलंय। कारण व्हिडिओ मोठा होत होता म्हणून गाळलेलं नाही दाखवलं, तुम्हाला फक्त मिक्स करून दाखवलं। तुम्हाला जर वाटत असेल हा खूप पांढरा राहतोय दूध हे जे नारळाचं आपण काढलंय, तर ह्याच्यात तुम्ही थोडीशी हळद सुद्धा टाकू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर, नाही टाकलं तरी चालतंय। तर इथे बघा आपण हे गोळे काढून घेतोय आता, चांगले हे उकडले गेले आहेत। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं ना ह्यांना चांगलं असं उकळवायचं आणि मग त्यांना बाहेर काढायचे आणि हे गरम गरम असतानाच त्या साच्यामध्ये टाकायचे, म्हणजे मग शेव्या पटकन पडतात। पण काढताना ना खूप म्हणजे जर आपण ह्या साच्यावर केलं ना चकलीच्या तर खूप त्रास होतो, खूप हात भाजतो। मी मग कपडा घेतला एक आणि पट्टापट काढले
म्हणजे अवस्था बेकार होती. एवढं ते भांडं गरम झालेलं. बाकी काही प्रॉब्लेम नाही. जे लाकडी असतात ना त्याला साईडला असं पकडायला असतं, त्याने हे शिरवळे चांगले आपल्याला काढता येतात. पण ह्याच्यात थोडं काढणं म्हणजे थोडं कठीणच आहे. पण काय करणार, काय म्हणतात ना, दुधाची तान ताकावर भागवायची, तसंच काहीतरी मी केलेलं. आणि मला काय शिरवळे झाल्याचे कारण मिळाले शिरवळे, आणि मग मी असे काढले. एक कपडा लावला, त्याला खूप गरम झाला साचा, कारण उखळतच टाकावं लागतं ना ते गरम गरम, तरच ते पटापट पटापट निघतात. नाहीतर मग थंड होत गेलं की ते कडक पण होत जातं. तर असे मी काढले एकदाचे पटापट पटापट. मला एकदम वरती साचा पकडता पण आला नाही. आणि बघा इथे मस्तपैकी आपले हे नाचणीचे शिरवळे आणि नारळाचं दूध तयार झालेलं आहे. तर तुम्ही असं तयार करा आणि खा. आणि माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर सुद्धा करा. तर बघा किती मस्तपैकी नारळाच्या दुधात आपण ह्या शिरवळ्यांना भिजवलं आहे ते. तर इथे असे आपल्या ह्या ज्या शिरवळ्या आहेत नाचणीच्या त्या तयार झालेल्या आहेत आणि नारळाचं दूध सुद्धा तयार झालेलं आहे. धन्यवाद.